सिंधुदुर्ग जिल्ह्यातली बुवा तरी जवळजवळ माझी कळ काढूची असत तेव्हा माझ्या टाकल्यावरच चढतं आणि मरतच घासरान मग खाली पाडा तोंड बिन फुटात मग कोणाचे दात पुढे येतात कोणाचे पाठी जातं त्यांच्या नशिबात वडे आणि ज्यांचे टकले उघडे त्यांना भोकाचे वडे. नंदू असतात तो सुद्धा आमचा भाव बनला त्यामुळे त्यांच्या नशिबात सुद्धा भोकाचे वडे. बुवा मुद्दाम तुम्ही या बोलल्यानंतर मी बाहेर जाऊन बघून दिले पण माझ्या गँगमधले बरेच होता बुवा म्हणजे भोकाच्या वड्यावाले बरेच नशिबातले. पण असू दे माझ्यासाठी बोललात तुम्ही तर एक गाणं बोललात त्याच्यावरनं मी सुद्धा तुमचं बोललं तर या ठिकाणी टायमिंगचं बंधन आहे त्यामुळे अर्ध्या पाऊण तासात गजर आटपण्याचा प्रयत्न करणार. श्रीहरी जगतपिता काय बुवा असेल बघा. मी या गाणं म्हटल्यावरती मी काय अर्थ केला मी असाच लागलो. बुवा श्रीहरी जगत पिता पण ते हसले कशासाठी जगच पिता. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा मी ऐक सत्यनारायणाची कथा मी ऐक सत्यनारायणाची कथा. करूया उदो 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 बाबाईचा करूया उदो 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 बाबाईचा. मायेचा वाहे जरा शहरी कोल्हापुरा मायेचा वाहे जरा शहरी कोल्हापुरा. घेऊया लाभ दर्शनाचा समीर कदम बुवा या मंडळातले सर्व सभासद तुम्हा सर्वांनाही नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावो असं मी माझ्याकडून माझ्या मंडळाकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. आठवण राहो दसरा दिवाळी आठवण राहो नवीन हे वर्ष तुम्हाला नवीन हे
या ठिकाणी की मी त्या गाणं म्हणणार आहे असं आणि ते आधीच म्हणून टाकतं. ही नाडांची धरती, त्यांचं म्हणणं असं, टाकल्यावरती उंदीर खाडखुड करते. ही नाडांची धरती, पण बो आज वेगळा म्हणता येईल. संभाजीनगरात टकला आणला. काय दळव्यांनी आणि सगळ्यांनी विचार केला नाही, कारण 1 वर्ष आणलेलो तू टकलो तरी विचार केला नाही. परत मग तुझे दात पुढे कसे येते? लहानपणी आपटी बार खाल्ला नव्हतो तुम्ही आणि तो तोंडात फुटलो म्हणून ते पुढचे 2 दात पुढे गेले. 2 दाताच्या मध्ये एक होला, तो आपटेबारातलो एक दगड त्या 2 दाताच्या मधना बाहेर पडलो, त्यामुळे मध्ये 2 दाताच्या मध्ये होल पडलो, घेतला नाही. संभाजीनगरात टाकला आणला, दाताडानी टकलूची जोडी दैवारी गमतीची. दाताडानी टकलूची जोडी दैवारी गमतीची. लोक लुकून बघतात चांगला. दाताडानी टकलूची, देशियानी टकलूची, स्वारी टकलूची जोडी दैवारी गमतीची. दाताडानी टकलूची जोडी दैवारी गमतीची. लोक लुकून बघतात चांगला. तुमच्यासाठी पण मी एक गाणं तयार केलंय आता बाहेर गेल्यानंतर, कारण माझं गाणं म्हणून दाखवलंच ना तुम्ही, नाडंकी धरती. इलो इलो मालवणी भाषेत, इलो इलो यो इलो दाताडो इलो यो, इलो इलो यो इलो दाताडो इलो यो. हटके कसो मारतायो, हटके कसो मारतायो, जेसीबी इलो यो, ताते हिंदू इलो यो, आवडा इलो यो. इलो इलो यो इलो दाताडो इलो यो, इलो इलो यो इलो दाताडो इलो यो. इलो तो इलो यो, हटके कसो मारतायो, जेसीबी इलो यो, ताते हिंदू इलो यो, आवडा इलो यो. हॅलो, या ठिकाणी बुवा अमित चव्हाण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद 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 बुवा. गवळबारी म्हटल्यानंतर आपल्या सगळ्या बुवा आपल्या कोकणातच, काय कोकणच या ठिकाणी बुवा आपली कोकणातच इल्यासारखं वाटतं बघा बुवा. कारण हे सगळं भजन कीर्तन नामस्मरण हे आमच्या कोकणात बुवा. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न वतन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न वतन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न वतन. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव.
नाव सह्याद्रीच्या डोंगर रंगातून फुलला नंदनवन सह्याद्रीच्या डोंगर रंगातून फुलला नंदनवन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा कोकणात मुचा कशावतार डबलवाडी फेमस नमन झाकडी शक्ती तुरा शिंद्याचो उत्सव जगात परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा स्वर्गापेक्षा सुंदरता तुम्ही येता का माझं काही न भेटायला तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझं काही न भेटायला तुम्ही येता का बोलवून गणुताईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गाडीत बोलवून गणुताईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्यात पायी दिंडीला रामनवमीचा सण आला हो आला ये म्हणाला तो पालखी घेऊन गाडीत बोलवून गणुताईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला मी माझे गुरुवर्य कैलासवासी जयराम गाडीबुवा यांच्या स्मरणार्थ वीरसेन देवळेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे.
धन्यवाद 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 बुवा. पूर्वीचा काळ वेगळा होता बुवा. पूर्वीच्या काळी वेगळं विषय होतो. पूर्वीच्या काळी एखादं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रफू करून द्यायची. कशासाठी? तर शाळेत गेल्यानंतर बाकीची मुलं हसतील, अमुक माणसाचं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो म्हणून आई रफू करून द्यायची. पण आज बुवा परिस्थिती बदलली. जेवढं फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलं तर 1,000 रुपये आणि ढोपरावर बोका पडलेली 2,000. आज फाटलेल्याची किंमत बुवा वाढली. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी घोळक्या येतात ना, तेव्हा असं वाटतं बॉम्ब स्फोटात नाही येत की काय. कपड्यांची चाळं, फॅशन पण एवढी बदलली आहे बुवा. 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेत आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. तो दर्शन घेऊन वाकलो की मागच्या दर्शन घेण्याची काय एक गरज नाही, आपोआप दर्शन होता. नमस्कार करायचो, बाजूक व्हायचा. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके खै टाकूचे तेच कळत नाही. म्हणजे फॅशन. तीच पॅन्ट घालून बुवा जेवणाचे पंक्ती वाढू, तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तरी इकडचे मागाकच विचारते. ते म्हणतात नको बाबा, तुझ्या बटाट्याची भाजी नको, तो नजरेच्या आड हो. फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. कारण काही वेळा बुवा फॅशन एवढी वाढली आहे की लग्न झाल्यानंतर नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात त्यावेळी नवरी असते ती जीन्सची पॅन्ट घालून जाते. त्यावेळी पाहुण्यांका प्रश्न पडतात नवरीची ओटी खाई भरायची. मग सांगतात बा रुमाल आणलं असलंच तर दे, 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ काय एवढं फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा, फक्त संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. कारण बुवा पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती, अज्ञान होतं पण बुवा समाधान होतं पूर्वीच्या काळी. आज विज्ञान असून समाधान नाही आहे बुवा, बरोबर ना. ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती, अँटेना कुठेतरी अशी आंब्यावर लावलेली असायची, एक दरवाजावर राहायचो. सह्याद्री चॅनल एकच, रामायण लागलेला असायचा. एका आंब्यावर चढवीत अँटेना फिरवू, तो दरवाजावर तो सांगायचो ए राम दिसतात सीता दिसत नाही, जरा तिकडे फिरव. तो आंब्यावर चढान फिरवायचो अँटेना. राम सीता दिसत लागले की सांगायचं ए राम सीता दिसतात, लक्ष्मण गायब झाले, मुगळे जरा वाढले, जरा अजून फिरव. तो गरा फिरवीपर्यंत इकडे रामायण संपायचा बरोबर ना. सह्याद्री चॅनल एकच, एक महिला यायची बातमी देण्यासाठी आणि ती नेहमी सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. बघितलंच तर ती टी व्ही तशी वर खाली हालत असा तरी पण सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. म्हणजे अज्ञान होतं पण समाधान होतं. आज विज्ञान असून समाधान नाही बुवा. पूर्वीच्या काळी सामाजिक नाटकं बसवायचे, स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे. सीता वगैरे पळून आणल्यानंतर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील काय पुरुषच असेल ते. त्यांच्यात असण्यासारख्या काय म्हणजे पूर्वीची सध्या परिस्थिती सांगते. हिरोच्या हातात रिकामी बंदूक द्यायचे, आतमध्ये काय भरायचे ना. ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेजच्या मागे ठेवायचे, सगळी कमाल ते ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. अरे घाबरलेस की बाबा, अरे तोंडान ठॉ केले रे. ठॉ झाला की जो विलन डाकू असत त्यांनी पडायचा. लोकांका वाटायचं हिरोन पेट घातला बार घातला असं समजायचे, पण सगळी कमाल ते ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची, स्टेजच्या मागे असायची. आणि असाच नाटक लागलेलं सामाजिक नाटक, हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोची वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं 4-5 वेळा बॉम्ब वाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटायना आणि विलन डाकू काय मरेना. त्याच्यापेक्षा तो मेल्यात जमा झालो, कारण ते का वाक्य नव्हता. कधी ठॉ होता आणि कधी मरतंय, पण जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत मरणार कसं. शेवटी डायरेक्ट तो वाक्य फेक करून कंटाळलो बुवा, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिलं की ॲटॉम बॉम्बवाल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालो, म्हणून मागे जाऊन बघितल्यानंतर त्या ॲटॉम बॉम्बवाल्याचं काही दोष नाही होतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली
आणि तो कांदा वडी तेवढा फुकट जाय. तो कांदा वडी अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांदा वडी अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं ना आजच्या दिवस त्याला चाकूवान मार. माचीस बोललो शेळेली. तो हिरो बोललो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. व पूर्वीचे लोक एवढे हुशार होते. त्या पुस्तकात वाक्य नव्हता त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला ना अरे आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकीने नाही मारित. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन डाकू हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्या नाही तर तो चाकूवाचो बार होता. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता बुवा. आज विज्ञान असून समाधान नाही बुवा. आज एखादी महिला मार्केटमध्ये जात असली ना तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जात पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही बुवा. ही आजची परिस्थिती बदलली. भारी आहे. तुका ठेवून जाऊ का चावाचा माझे अर्धे केस खाल्लंस तू चावा आणि लोकांसंगच केस गेले व सलमान खान स्टाईल होती माझी कॉलेजमध्ये असताना. एवढे लांब केस खांद्यावर पडायचे. हां क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो मी एवढे लांब केस. पण मैंने प्यार किया बुवा हिट आमच्या टायमात आणि सलमान खान पुढचे केस लाल करू लागलो म्हणून मी म्हटलं आपणही लाल करूया केस. नाही तू तिकडनं विचार सुद्धा काय म्हणून म्हटलं आपण सुद्धा केस लाल करूया म्हणून बुवा हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं. पुन्हा जो वनवो पेटलो ना तो हळी येऊन लोकांनी विजवला नाही. त्याच्यामुळे बाजूसून झालं आणि मध्ये डॉलर शिल्लक राहिलं. ओके बुवा मी मेले ना आणि या गौरवांच्या बुवांच्या मनातील की माझं स्मारक बांधूया. माझं स्मारक सुद्धा बांधू नको साधा थडग्याला सुद्धा बांधू खर्चच नाही बुवा. एखादो व्हाळातलो दगड आणून ठेवला नाही तरी लोक समजतील या फक्त दगड गुळगुळीत होऊ कारण आपला ब्रँड हा संपूर्ण महाराष्ट्रात बुवा. तरी लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक आहे. तुझा बांधूचा काढला तर आमचा बहुतेक खूप खर्च आहे. खूप चिरे लागतील. तुझे दात कोरूक हवे. ड्रिल मशीनने त्या दातात होल मारूक हवं म्हणजे खर्चाची तिकडे जा चालू झोपाळो तिकडे जा तिकडे खेळाने जा गजर झालो की बोलू. या ठिकाणी गजराची सुरुवात करूया आणि गजरातनं थोडंसं बोलून बुवांकडे द्या कारण वेळेचं महत्व आहे बरोबर ना. श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ मालाड पूर्व शिवसागर चाळ कमिटी नंबर 1 चाळ नंबर 1 रूम नंबर 3 तानाजीनगर कुरार विलेज मालाड पूर्व मुंबई. सालाबादप्रमाणे शनिवार दिनांक 10/1/2026 रोजी दुपारी 1 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेले. तरी भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. आणि त्या पूजेनिमित्त त्या ठिकाणी तिरंगी डबलबारी भजनांचा तुफानी जंगी सामना बुवा आहेत सन्माननीय सुशील गोटणकर बुवा. त्याचप्रमाणे बुवा आहेत सन्माननीय श्री विजय उर्फ गुंडू सावंत बुवा आणि त्याचप्रमाणे बुवा आहेत सन्माननीय श्री विनोद चव्हाण बुवा. या 3 बुवांमध्ये तिरंगी सामना 10/1/2026 रोजी हा सामना याचा सुद्धा भजन रसिकांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी गजराची सुरुवात करतो आणि गजरातनं थोडं बोलून जगताची तू माया माऊली भक्त
जनांना तुझी सावली, जगताची तू माय माऊली. भक्त जनांना तुझी सावली, कृपादायिनी आई भवानी कलियुग धावून येई. कृपादायिनी आई भवानी कलियुग धावून येई. सत्वराई धावून ये ग शिवाची तू पार्वती. सत्वराई धावून ये ग शिवाची तू पार्वती. समजावूनी सांग जगाला हिंदू धर्माची महती. फॅशन करती नको नको ती नाही कुणाची भीती. कलियुगिया फिरली आई भल्या भल्यांची मती. या ठिकाणी समीर कदम व मगाशी एक तुम्ही पटकन म्हणजे सांगण्याची गरज आहे फक्त, तर थोडा चुकीचा वाटलं माका बुवा. कारण आज बोललो बुवांनी सांगितलं नाही की आज अशी परिस्थिती आहे की गाडी घेऊन एखादा जात असल्याने समोर मंदिर दिसलं तर किक करताना पुढे जातात. मग परमेश्वर सुद्धा त्याच्यावर वैतागताना त्याचा पुढे किक करून टाकतात. व मग थोडा चुकीचा वाटतं या, कारण रस्त्यात एवढी बुवा मंदिरं असतात आणि गाडी घेऊन जाताना प्रत्येक मंदिरात तर एखादा माणूस थांबू शकत नाही. मग त्यावेळी तो आपल्या श्रद्धेने किक करून पुढे जातो, पण त्याचा तो बुवा मारून टाकलं अक्षरशः. पुढे जाऊन म्हणतात परमेश्वर त्याचा किक करून टाकतो. अखंड भजन सांप्रदायिक मंडळ महाराज याचे अध्यक्ष राजेंद्र नाडकर यांचं संभाजी क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. तर ह्या थोडा बुवा मंडळाचे अध्यक्ष श्याम दळवी यांच्या हस्ते होत आहे. थोडं बुवा या चुकीचा वाटला मला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोण गाडी थांबून तुझीच बुवा गाडी आहे, तू प्रत्येक मंदिरात थांबून दर्शनात जातस काय बुवा. तू थोडं तुझोच विचार कर आणि या बोलताना परत बोल. तुझी स्वतःची टू व्हीलर आहे बुवा. तू प्रत्येक ठिकाणी समजा तू कुडाळ किंवा कणकवलीत जात असशील मालवणमधना, तर प्रत्येक मंदिरात तू थांबतस काय तू स्वतःचा विचार कर. त्यावेळी बाहेरनंच तू किक करून जातस. त्यामुळे तुझं पहिलं स्वतःचा विचार करणे मया बोलताना बोल. बरोबर ना? या चुकीचा, दिस इज रॉंग. तो काही गेलो बघा तकडे खड्डे मारित हा बाहेर जाऊन. तो खड्डे मारून गेलो. आता गजर झालो की खड्डे मारून येतो. मग तो खतरनाक बुवा. तो काय करीत या सांगता येत नाही. असू दे. कलियुगिया फिरली आई भल्या भल्यांची मती. वाघावर बसून धावून ये ग, वाघावर बसून धावून ये ग. हाती तुझा त्रिशूळ घे ग, हाती तुझा त्रिशूळ घे ग. आज आम्ही या ठिकाणी बिनधास्तपणे या ठिकाणी भजन करू शकतो. त्याला कारणीभूत बुवा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यामुळे आज बुवा. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी
लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेथाम, भल्या भल्यानं सुटला घाम. कोणी घेईना पुढाकार, तारवीचं मानली हार. इतक्यात एक सरदार उठला म्हणाला, मैला उंगात शिवाजी तो, आणि त्यानं इडा उचलला. नाव त्याचं बदल खान, नाव त्याचं बदल खान, नाव त्याचं बदल खान, नाव त्याचं बदल खान. जितात जागता जणू सैतानं, अंगी दहा हत्तीचं बळ, पाहणारा कापे थळथळ. वाटेत भेटेल त्याला किर्गीज खानाची सेना निघाली, देवळ उद्ध्वस्त केल्या, या बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणारी वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आता वागिणींचा तोछावा, आता वागिणीचा तोछावा, गणी मारला कसा ठेकावा, डोक्यात गणी निकावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतरा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर.
हाती तुझा ग त्रिशूळ भेद, हाती तुझा ग त्रिशूळ भेद. जिजाऊ संग शिवरायांना घेऊन धावून येई. मोरावर बसून धावून ये ग विनाई हाती घे ग. मोरावर बसून धावून ये ग विनाई हाती घे ग. ज्ञानाचा दीप जाऊन जगी समजावून तू सांग. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा भजन ऐकण्यासाठी बऱ्याच संख्येने आहेत. आज 50% त्यांना आरक्षण आहे. लाडके बहिणी पण त्या आहेत. महिन्यात 1,500 रुपये मिळतं तरी सुद्धा ती अक्षरशः जमिनीवर बसून भजन ऐकतात. काय काय नवऱ्याने कामधंदो सोडला नाही, बायकोचे पैसे मिळायला लागल्यापासून हो बँकेत आणूक सुद्धा तो जाता. 1,500 1000 रुपये बायकोकडे आणून देणार नाही, 500 रुपये गायब. परिस्थिती बदलली. आज 50% महिला वर्गांना आरक्षण आहे आणि ते उगाच त्यांना आरक्षण आहे कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जवान शहीद झाले. त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला वर्गांनी पहिली मदत केली. त्यामुळे वाघिणी आहेत ते. हो आज कुठची जाहिरात असली तरी सुद्धा ती महिला वर्गांसाठी. लक्स लगाव खूबसूरती पाव, फॅर अँड लवली लगाव चमकती कांती पाव, आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली भगाव. परिस्थिती बदलली हो. 50% आरक्षण आणि संसाराची वाघिणी आहेत त्या. कारण संसाराची एवढी काळजी. रात्री झोपताना लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार. आमका पुरुष वर्गांका काय बटनाची पडलेली नसतं, पण महिला वर्ग सगळी हॉलमधली काढलेली आहेत का बघा, फॅन बंद आहे काय बघा, सगळी बंद करूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार. कारण कामावर जाणाऱ्या नवऱ्यासाठी डबो करूच असताना आमच्या गावातले महिला आहेत ना त्यांना चुलीत आग करूची असतात. कारण त्यांच्याबरोबर वाकडा तो खाय चुलीची. त्यामुळे वाघिणी असते. एवढं टेन्शन असतं संसाराचा. आत्ता सुद्धा ती असताना विचार करून असतं ते काय म्हणतील ह्याची काळजी. नाहीतर उद्या पुन्हा सकाळी भांडण. तो टकडो काय पण सांगत तेवढ्यात हा हा पण हसत होतं म्हणजे त्याच्यावरनं पुन्हा दोघांचा भांडण. म्हणून ती तो सुद्धा विचार करून हसतं. सगळ्यांच्यात हसताना सुद्धा विचार. एवढा टेन्शन असतं संसाराचं त्यांका. तर टेन्शन समजतं कधी ज्यावेळी ती केस विंचरतात तेव्हा फणीत केस साठवतात तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं. आणि संसाराची एवढी काळजी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही. त्याचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतं. समीर कदम कधी येत त्याची वाट बघून. टेम्पो आला टेम्पो केसावर भांडी. मी केसांची भरणी देणार नाही त्याच्यावर मोठा स्टीलचा घमेल घेतो आणि संध्याकाळी नवरविलो की आनंदात सांगतो का बघा समीर भाऊजींनी मोठा घमेल दिला नाही. म्हणजे केस गेलेल्याचा दुःख त्यांना नसता पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात. आणि आमच्या घरी पण तीच परिस्थिती झाली हो. असो कोण भांड्यावालो केसावर भांडी की माका उठवून घालतं. एक देवा म्हणून माझा तळपाट केला नाही. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि केस कमी झाले. संसारासाठी त्याग केलेलो आहे. तो काय असतं कधी कधी महिला वर्गांच्या बघा वाघिणी आहेत ते पण त्यांच्या तोंडात काय राहत नाही. पटकन दुसऱ्याक सांग काय अशी प्रायव्हेट गोष्ट असली तर त्यांच्या तोंडात रवत नाही. ती पटकन सांगतात. तो दोष महिला वर्गांचो नाही.
त्यांका धर्मराजाने दिलेला शाप आहे तो. ज्यावेळी कर्ण युद्धामध्ये मृत्युमुखी पडले त्यावेळी कुंती माता रडायला लागली. तेव्हा धर्मराजा विचारतात, आई तू का रडते? तेव्हा कुंती आई सांगते, अरे तो कर्ण जरी तुमचा दुश्मन असला ना तरी तो तुमचा भाऊ होता. आता भाऊ होता म्हटल्यानंतर धर्मराजाला राग आला. आई इतके दिवस झाले तू कधीच सांगितलंस ना की कर्ण आमचा भाऊ आहे म्हणून, आणि आज सांगते. त्यामुळे रागाच्या भरात धर्मराजाने सांगितले, संपूर्ण नारी जातीला मी आज शाप देतो की तुमच्या जे काही मनात असेल ते पटकन तुम्ही दुसऱ्याला सांगून टाकाल, असा धर्मराजाने त्यावेळी दिलेला महिला वर्गांसाठी शाप आहे. त्यामुळे महिला वर्गांचा दोष नाही, तो पटकन सांगतो. कधी कधी त्यांच्याकडनं अतिरेक होतं, नको त्या गोष्टीचं हट्ट करतो. एकदा एका बायकोचा वाढदिवस होतो आणि ती नवऱ्याक सांगतं की या वाढदिवसाला मला सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, पैसे नको, काही नको. या वाढदिवसात बोलले माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. आता कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य मिळत नाही. तो नवरो टेन्शनमध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या कधीच कुणी न वाजवलेला वाद्य मिळत नाही. आणि गावात येऊन एका पारावर बसलो आणि मित्र येऊन विचारता, अरे तू टेन्शनमध्ये कशासाठी, तुझा काय झाला? तेव्हा तो सांगता, अरे उद्या बायकोचा वाढदिवस आणि तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मेळात कळ. मित्र बोललो, अरे टेन्शन कशा, या वाद्य बोललो आपल्या गावातच आहे. बस बोललो गाडीवर आणि कुंभाराळीत घेऊन गेलो. या मडके घेतला आणि त्याच्या हातात दिला आणि सांगितलं ना ह्या घे वाद्य. तो बोललो, या वाद्य कसा होईल? तू गप रे, बस गाडीवर. आणि पुन्हा गावात एका आंब्यावर जुनाट झालेला मधमाशांचा पोळा होता. तो काढला, मडक्यात भरला, वरना कापडान बांधून घेतला आणि त्याला सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो, गुम 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 गुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य. हलवला की गुम गुम. बायको बोललो खुशच होईल. वाद्य घेतल्याने घरी गेलो, बायकोच्या हातात दिल्याने सांगितलं हे घे वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. ती बोलली, अहो वाजवायचा कसा, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज गुम 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 गुम. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींका फोन केला, उद्या वाढदिवसाला सगळ्यांनी या, आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्याने वाद्य आणलाय कधीच कुणी न वाजवलेलं गुम गुम वाद्य. सगळे मैत्रिणी हजर. पुरुष वर्गांका सगळ्यांका बाहेर पिटाळला आणि त्यांना सांगितलं तुम्ही पारावर जाऊन बसा, तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. सगळे बाहेर जाऊन बसले पण एक घेणारा माणूस होतो, त्याचा डोक्या फिरला. अरे आमका सगळ्यांका बाहेर काढतात म्हणजे काय? तो घरी जाऊन लॉक घेऊन येलो कुलाब, आणि ज्या रूममध्ये ही गायन करीत होते त्याला बाहेरनं कुलाब घालून घेतला. बोललो करा गायन आतमध्ये. आणि गोल सगळे मैत्रिणी बसले, मध्येच गुमगुम वाद्य ठेवल्याने आणि पहिले आलाप मारूक सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवलं, गुमगुम गुमगुम गुमगुम. तिसरी होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होत होती का, ती म्हणते हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतं, हे वाद्य उघडून जर गायन केलं तर किती मजा येईल ना. ती चौथी म्हणतं हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा कापड बांधलेला सोडला नाही आणि परत आलाप मारूक सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवला. हलवल्याबरोबर वाद्य जुनाट झालेला बाहेर गिरायकाची वाटच बघित होता. थोड्या वेळानं आलाप येलो, आय 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 आय. पारावरचे पुरुष मंडळी म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळात कोरसवाली सुद्धा आय 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 आय. ते पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना, कारण सगळेच जण आय आय म्हणतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देण्यासाठी गेली ना नवऱ्यात, तेव्हा नवरो म्हणतं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतं मी तुमची बायकोच आहे, पण काल वाद्य आणलात ना गुमगुम वाद्य, त्या वाद्याने मला सुजवलं आहे. म्हणजे नको त्या गोष्टीचं वाटतं. बाकी तुमच्यासारखे महिला वर्गांसारखे वाघिणी ते वाघिणीच, फक्त दोष त्यांचं नाही. चला पुढे जाऊया. मोरावर
रांग. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान. या ठिकाणी सन्माननीय विशाल सिंगे यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी संभाजी क्रीडा मंडळ यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान. कसं जगावं कलियुगी आमच्या माय पित्यानं. हो फॅशन करा, सगळं काय करा. कॉलेजमध्ये डे साजरे केले जातात. चॉकलेट डे, साडी डे, फिशपॉन्ड डे, व्हॅलेंटाईन डे, सगळे डे साजरे करा. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. बाकी सगळे मजा करा आणि आई वडिलांची सेवा करा. कारण आज आम्ही दोन्ही बुवा तुमच्या या इथे कांदिवलीमध्ये येऊन संभाजीनगरमध्ये भजन करू शकलो. त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीन समजा जन्म दिला नसता तर यो टकलो येऊन हे भजनच करू शकलो नसतो. बरोबर ना. त्या आईचे उपकार. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. कारण आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही हो, कारण तो घराचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते. त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे. असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान. कसं जगावं कलियुगी आमच्या माय पित्यानं. होऊन सरस्वती धावून ये ग, होऊन सरस्वती धावून ये ग. तरुणांशी दे विद्येचं दान, तरुणांशी दे विद्येचं दान. ये संग घेऊन तुझ्या गाई मुक्ताई धनाबाई. या ठिकाणी सन्माननीय सचिन महाडिक बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं. मंडळाच्या वतीनं आभारी धन्यवाद. हे शेवटचं कडू आहे गजराचं आणि मी गजराची या ठिकाणी सांगता करतो. मी बुवांकडे
सन्मान्य सचिन महाडिक बुवा नाडल यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे ते मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. श्री अंकित आई उर्फ आमदार यांच्याकडून माझ्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कलियुगाची काही सांगू येता तूच जाणे सार. काय बाबा नंदूची काय फरमाईश आहे बघा. जय जय महाराष्ट्र माझा हे हनुवटीन वाजूक मग पुढे जाते, शेवटी त्या गाणं वाजवते हनुवटी आणि गजराची सांगता करू. कलियुगाची काय सांगू यथा तूच जाणे सार. आई बहीण माय बाप नाही राहिलं नात. मोलमजुरी धडपडकारी चालविण्या संसार. पिकवणारा भुका राहिला बाकी झाले साहुकार. या ठिकाणी शेवटची फरमाईश आहे, जरा पेटीचा आवाज घ्या, पेटीचा.
शेतीचा आवाज जरा कमी करावा. मोलमजुरी धडपड सारी चालविण्या संसार, शिकवणारा भुकाराईला बाकी झाले सावकार. माय भवानी जाऊ नये ग, माय भवानी जाऊ नये ग, तुझविन नाही आम्हादार, तुझविन नाही आम्हादार. संदीप विनली तुला गाई, धावून ये गुरगाई. पादाईनी आई भवानी कधी राहून येई. सत्यनारायण दयासागरा मजवर कृपा करी, मजवर कृपा करी ठेवी तो मस्तक चरणावरी.